आम्ही नाराज वगैरे काय नाहीये. तुम्हाला तसं का वाटतंय तुम्हालाच माहित. नाराज तू नाराज आहे पूजा? नाही. कालच्या कमेंट खूप आल्या ताईंच्या. अगं निमो आरुताई आणि कल्पनाताई म्हणत होत्या की आम्ही स्टार्टिंगला पूजा वहिनीला वाईट बोललोय, त्यामुळं सॉरी म्हण त्यांना. की तिला आम्ही समजवण्याचा प्रयत्न करत होतो की तू ये घरी. पुन्हा आपल्या आकाश तिवारी आयडीवरून पण मावशींची कमेंट येते, पुन्हा जयश्रीताईंची येते, वैशालीताईंची येते, भरपूर ताईंच्या कमेंट यायच्या की तुझ्यासाठी, तुला समजवण्यासाठी. ते बघितलंच असेल ना तू की जा वहिनी घरी, पूजा जा घरी, कशी ग तू आई, असं तसं बोललेलं त्यांनी. ते माफी मागत होते, म्हणजे त्याने असं म्हणत होते की आम्हाला माफ कर. म्हणजे तुझा त्यांच्यावरती काही राग वगैरे आहे का तसं का? नाही. म्हणजे त्यांनी पण एक चांगलं समजवण्याचाच प्रयत्न केलेला ना, तू तशी वागू नको म्हणून. मग त्यांना सांगतो का, म्हणजे जास्त का बोलत नाही, जरा धडाधडा बोल. लाज वाटते त्यामुळे बोलत नाही. असं जास्त बोलल्यावर लाजायचं नाही, तुला असं समजायचं नाही. इथं कोण दिसतंय का समोर? आपण दोघंच दिसतो, बघणारे पुन्हा बघतेत. मग लाजायला काय आहे यामध्ये? मला पण सुरुवातीला तसंच वाटायचं. हा, बोलत जाशील ना. सारखं तर बोलायला सवय पडते, बोलून बोलून सारखं. मग त्यांना असं दाखव भाकऱ्या वगैरे कशा बनवायच्या, कस शिकवती का त्यांना? ताईंना येत नाहीच म्हणा, काहीच नाही येत म्हणा त्यांना. येत असेल का नाही का, उग मुद्दा म्हणत असतील ताई. बाया माणसाला फाके टाकायला. तुझा तो पण पॉइंट बरोबर आहे की बाया माणसाला भाकरी नाही का येत, येतच असणार की, पण ते चुलीवरती म्हणतात. चुलीवर येत नसेल, गॅसवर टाकते. नाही, जास्त आपल्यासारखं ज्वारीचीच भाकरी दुसरीकडं खात नाहीत, जसं आपल्या भागात असतोय तसं. आता मी आपल्या कल्याणच्या दादाकडे गेलो, तिकडं फक्त ज्वारीचंच नसतंय, ते तांदळापासून म्हणजे भातापासून बनवली जाणारी भाकर असते. खाली बस नीट. आणखीन म्हटलं तर चपाती असतात. म्हणजे त्यांचं खाणं जरासं वेगळं असतंय ना, आपलं खाणं वेगळं असतं. तुला अजून काय काय जमतं ताईंना सांग. म्हणजे तुला काय पुरणपोळी येते? मग जोरा जोरान तुझ्या तोंडून सांग की मला हे येतं ते येतं. पोळाल खाली पडशील चुलीत. पुरणपोळी ती, चपाती ती, भाकरी ती, समजा येते करायला. म्हणजे परिपूर्ण आहेस का स्वयंपाक बनवण्यात, मास्टर शेफ? हा, मास्टर शेफ नाही, स्वयंपाक करायला येते. चुलीवरतीच. चुलीवर, गॅसवर. बोल बोल ना, कसं भाकर टाकायची काय सांग त्यांना, पहिल्यापासून सुरुवातीपासून. पिठाचा गोळा कसा करायचा? पिठाचा गोळा करायचा, मग पाट्यावर घ्यायचं. जरा बोलव त्यांना खायला वगैरे जरा जोरात. या ताई जेवायला, या दादा जेवायला, या काका जेवायला. म्हणजे म्हणावं त्यांना आम्ही चुलीवरचं जेवण बनवून देतो गरमागरम. चुलीवर जेवण बनवून देते गरमागरम. आता भाकरी झाली, अजून भाजी करायची. या आता भाजी कशाची करणार आहे? तूर डाळीची तूर वरण करायचं. तूर डाळीचं वरण. अरे आर्यन सरक ना असं, म्हणजे एकदम कॅमेऱ्याजवळ नको येऊ. बोल, तुला बोलायचंय काय? सगळ्यांना गुड मॉर्निंग वगैरे म्हणायचंय काय? गुड मॉर्निंग सर नाही, तसं नाही रे. गुड मॉर्निंग काका, आत्या असं म्हणायचं, सर म्हणायचं नाही. हा, आता शाळेत म्हणते. शाळेत गुड मॉर्निंग म्हणण्याची ती एक पद्धत शिकवत असतात ना, त्यामुळं मग त्यावेळेस तिथं पोळायला लागलंय पूजा. मला मुद्दाम जाळून देण्याचा प्रयत्न करायली का काय? हळूच माझ्या जवळ ठेवायली तू. हा, जाळून टाकते की काय? जाळण्याचा प्रयत्न तर नाही ना तुझा? हा, नाही. मग एवढ्या जवळ कशाला खेटून ठेवती? आ, तुम्ही बसला चुली पैसे तर लागणार. मला जाळण्याचा प्रयत्न. आ, सरक रे तू मध्ये असं, मग इकडून तरी बस ना, असं कॅमेरा जवळ मागचं पण दिसू दे. जाळण्याचा प्रयत्न करते मला तू. मग हे काय होतं?
अगं हात दुखतोय की स्टँड साठी. पप्पा अरे तो खराब आहे रे, नाही बसत तो आर्यन. तो तुटलेला हाय. आमची एंजल त्रिशा ये पळ. त्रिशा हा पळल रे पोरा. हे तुला म्हटलं तसं करून घे ना. शेण पण हाय आपलंच. काय तुला जायचं नाही बाहेर आणायला. हा चालायचं पण काम किती लय मोठं काम होतं त्यामुळे राहिलं ते राहिलं. जोरात बोलत जा. इथपर्यंत आवाज येऊ देत जा. चालायचं होतं काम लय मोठं होतं त्यामुळे राहिलंय उद्या सारून घे. बस तुटलाय रे तो स्टँड. बरोबर नाही बसत. तुटो का बरं तुटलाय मला माहितीये. असं पकड बरं. साम सरक. अरे सेट झाला की खरंच. हा बसलाय. हलवू नको आर्यन. बस कर नाही नाही बोल की. मग ते हा काय असं जोरात इथपर्यंत आवाज येऊ दे. खरंच बसला की का. वा वा थँक्यू थँक्यू. वेलकम. आणि जर तो पडला मोबाईल, माझा मोबाईल पण जावा कामात ना, जो आहे 5-10 हजाराचा तो पण फुटून जावा. बरोबर काय. मी पकडू का येतं नको रे पकडू नको. असू द्या असंच. हे इथलं खालचं काढलंय आता. मोकळं झालंय सगळं. व्यवस्थित करून घ्या. जरा जोरात बोलत जा. कीर्ती नाराज का आहे. हा हॅलो कुणाला बोलत का फोन कुणाचा आहे. फोन कुणाचा आहे पण तो. हा अरे कुणाचा आहे मोबाईल. कोणाचा आहे पण. तू चार्जिंगला दे म्हणते ते. लाईट रात्री आली. गुड न्यूज आहे ते. कनेक्शन घेतलंय बरं का आपण. पण कनेक्शन फिट केलं नाही आणखी. ती लाईटीचं गुड न्यूज आहे. ती एक वेगळीच गोष्ट. आता या माझा भाऊ आलाय उसावर ना. तो म्हणजे पट्टा पडला नाही आहेत त्यांचा आणखी. म्हणजे घरीच आलेले नाही आहेत त्यांनी. पण ते असंच आले. मोबाईल राव मस्तपैकी बसला राव स्टँड मध्ये. पण जरा लूज झालाय. मोबाईल पडल म्हणून भीती वाटते. मग त्यांनी बोलायला डिस्कस. मग त्यांचाच गोंधळ यायलाय मध्ये. हे असं उभारले तिकडे दिसतंय. ते आलेत तसं ते त्यांचं चालू आहे बोलणं. मग त्यामुळं मोबाईलचा व्हिडिओ स्टॉप करावा लागल. कीर्ती नाराज का आहे नेमकं. जेवण केली तू. हा मग नाराज का आहे. मारलंय का कुणी तुला. मग इकडं बघ पूजा. हे बघ किती मस्त दिसायलंय आता स्टँड. अरे वा वा क्वालिटी कशी वाटायली. मोबाईल चांगला असायला होता रे आपला. बरोबर की नाही. सायकल पाडतील बघ लेकर. काढती तिथून. काढ तिकडं लाव. जरासा अभ्यास कर आता बसून. मी शाळेवरच येतो. तुला अभ्यास दिलाय का नाही दिलाय ते सरांनाच विचारतो. जरा अभ्यास घेत जाते. हा तुलाच येत नाही. मराठी वाचता येते तुला. जरासं त्यांना वाचा येतं. मी नाही म्हणत की तुला नाही येत म्हणून. उगं म्हणतोय तसं. जरा अभ्यास घेतो. लयच गोंधळ सुरू झालाय. व्हिडिओ इथंच थांबवतो बरं. हाय कर रे. आमची पोरं आहे ती फिरायलेत लाईटीसाठी इकडं तिकडं. आता गोंधळ सुरू झालाय भला मोठा. या व्हिडिओला इथंच थांबवतो. चहा तू करतो बघा काय म्हणायला. या म्हणावं त्यांना पण चहा प्यायला. कसा बनवतो. एकदम गोड बनव. जमतंय आर्यन तुला चहा बनवायला. चिल्लर पार्टीला बोलवतो काय चहा प्यायला. त्रिशा 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 इकडे बोल. ए त्रिशा पळाली. जरा गोंधळ आहे ना. ते लेकर भरपूर आलेले. आज पूर्ण जाम झालाय मार्केट. आणि आमचं असं चालू.
मी सेंटर